सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर पोलीस ठाणे हद्दीत सराफ पेठेतील आरती ज्वेलर्सच्या दुकानातील दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी ड्रायव्हरमधून कोणी अज्ञात चोरट्यांनी 3 लाख रुपये दिवसाढवळ्या दुकानात मालक नसताना काही क्षणात चोरून पसार झाले होते। या संदर्भात विटा पोलीस ठाण्यात बाळासाहेब ज्ञानोराव ताळे वय वर्ष 65 राहणार विटा तालुका खानापूर यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्या अनुषंगाने या चोरीचा तपास करण्याचा आदेश सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांना दिले। यावेळी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना या चोरीचा छडा लावण्याचा आदेश मेमाणे यांनी या टीमला दिला। यावेळी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार प्रमोद साखरपे, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा सातारा येथील काही अज्ञात व्यक्तींनी केला। अशी माहिती मिळाल्यानंतर तातडीने विटा गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांनी सातारा येथे जाऊन मोठ्या शिताफीने स्थानिक माहिती प्राप्त करून सातारा येथे सापळा रचून सदर संशयित आरोपींमध्ये एक महिलासह एकास विटा पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांनी ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्यात आणून त्या दोघांना विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण त्यांच्याकडे तपास केल्यानंतर त्यांनी आपली नावे विश्वास हनुमंत गुजर वय वर्ष 33 राहणार जकातवाडी जिल्हा सातारा, तर सौ पूजा विश्वास गुजर वय वर्ष 26 राहणार जकातवाडी जिल्हा सातारा या जोडप्यांनी ही सराफ पेठेतील दुकानातील काउंटरच्या ड्रायव्हरमधून चोरी केल्याची कबुली विटा पोलीस पथकाला दिली। सदर या संशयित चोरट्यांकडून 1,55,000 रुपये व एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार MH4DG 2219 या नंबरची 4 चाकी तर किंमत 90,000 रुपये, तर एका पांढऱ्या रंगाची हुंडा कंपनीची ॲक्टिवा दुचाकी किंमत 70,000 रुपयासह मिळून आली। 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल विटा पोलीस या चोरट्यांकडून जप्त केला। सदर ही दोन्ही वाहनं या चोरट्यांनी या चोरी केलेल्या रकमेतून खरेदी केल्याचं पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितलं। ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याकडील अंमलदार उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तामवागे, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी, विवेक साळुंखे, अजय पाटील या टीमने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे। स्टेशनच्या हद्दीत सराफ गल्लीमध्ये आरती ज्वेलर्स याच्या दुकानातून साधारण 3 लाखाचं कॅश ही चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली होती। सदरच्या गुन्ह्याचा कसूसीने तपास करून CCTVच्या माध्यमातून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलीस स्टेशनचे गुन्हा प्रकटीकरण शाखा यांचे हवालदार माळी, त्यानंतर कॉन्स्टेबल साखरपे, सोनवणे, कराळे, हवालदार कराळे आणि तांबेवाग, परत देशमुख, त्यानंतर या इत्यादी कर्मचाऱ्यांनी याचा शिताफीने तपास करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये जवळपास 1.5 लाखाचा मुद्देमाल हा कॅश स्वरूपात जप्त केलेला आहे। गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि तसेच आरोपीने राहिलेल्या पैशाची घेतलेली स्विफ्ट गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे। अधिक तपास माळी करत आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून विटा पोलिसांनी अनेक दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।